गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. पती किंवा सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केली अशा बातम्या आपण पाहिल्याच असतील. पण आज आम्ही जे प्रकरण आपल्या समोर दाखवतोय ते थोडंसं धक्कादायक आहे. नाशिकमधली घटना आहे. इथं पतीला मारण्यासाठी पत्नीनं 10 लाखांची सुपारी दिली. संसार म्हटला की रुसवे फुगवे आलेच, पण या रुसव्या फुगव्यांचं पर्यावसन वाद होऊन इतक्या तो टोकाला जातो याचं आश्चर्य वाटतं. काही अज्ञातांनी घरात घुसून इंजिनियर चंद्रदीप सोनवणे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आलेल्या गुंडांनी चंद्रदीप यांना धमकी देत तुझ्या नावाची आम्ही सुपारी घेतली आहे असं सांगितलं. सांगितलं ऐकत नाही तू. याच्या पुढे जर कोणी गडबड केली उद्या जर कोणाला त्रास झाला आता तुला सोडतो. सोडणार नाही समजलं. नाशिकच्या ओझरमधली ही घटना. गंभीर जखमी झालेल्या चंद्रदीप यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करत होता. त्यांचं कुणाशी देणं घेणं नाही, कुणाशी वाद नाही. मग त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला होण्यामागं कारण तरी काय? अंबड पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. मी दरवाजा उघडला. उघडताच त्या व्यक्तीने मला जोराने धक्का मारला. खूप असा शक्तिशाली तगडा माणूस होता. त्याने धक्का मारल्यानंतर मी आतमध्ये गेल्यानंतर पाठीमागे एक लपलेला होता मनुष्य. त्याच्या हातात बेसबॉलचा जो कडक प्लॅस्टिकचा जसा रॉड असतो तसा रॉड त्याने माझ्या डोक्यात लगेच घातला. विदिन सेकंदात मी खाली कोलॅप्स झालो. तो पडलेला असताना त्याने परत माझा दुसरा फटका मारला. पोलिसांनी या मारहाणी मागचं नेमकं कारण तरी काय याची विचारपूस केली आणि या चौकशीत चंद्रदीपनं जे सांगितलं ते धक्कादायक होतं. पहिल्याने चाकू काढल्यानंतर मला एक क्लिअरली सांगितलं, जर तू 50 लाख रुपये देऊन टाकले असते, फारकत घेऊन टाकले असतीस तर आज तुझी मरायची वेळ आली नसतीस. तुला मारण्यासाठी आम्हाला 10 लाखाची सुपारी मिळालेली. पत्नीनं दिली पतीच्या हत्येची सुपारी. जीवघेण्या हल्ल्यातून बचावला पती. जीवावर उठण्यासारखं कारण तरी काय? अखेर पत्नीनं खुनाची सुपारी का दिली? चंद्रदीप आणि दीपमाला यांचं 2004 मध्ये लग्न झालं. काही वर्ष त्यांचा संसार आनंदात चालला. चंद्रदीप, दीपमाला आणि त्यांचा मुलगा असा परिवार नाशिकमध्ये सुखानं नांदत होता. पण मध्येच हे सुखी संसाराचं गाडं रुळावरून घसरलं. त्या दोघांमध्ये या ना त्या कारणावरून वाद होत होते. कारणं अगदी क्षुल्लक असायचे, पण त्यावरून दोघात मोठा तमाशा व्हायचा. सुजाता, आता सकाळी भांडण केलंस किंवा आपल्यात झालं ते पुरे नाहीये का? हा म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? सकाळी मी भांडण केलं? अगं मग कोणी केलं? मी केलं? हो, तुम्ही केलं. अगं पण आता माझा टॉवेल तिकडे राहिला त्याच्यावरून तू भांडलीस. आता होतं ना, सकाळी ऑफिसला जाताना माणसाची घाई होते, मग मला तिथे पंच करायचा असतो, त्यामुळे मला लेट होतो. लेट झाल्यामुळे लेट मार्क पडतो. हा, मग तुमचं टावेल आवरायला आणि तुमचे सॉक्स आवरायला मी तुमची नोकराणी नाहीये, कळलं? नोकराणी नाही, पण तू माझी गृहिणी आहेस ना. हा, माझी बायको आहेस की नाही? मग मला कोण सांभाळणार? माझ्या पोराला सांभाळतेच मान्य, पण माझ्या छोट्या छोट्या चुका तू का पांघरून का नाही घालत? सांग ना मला. हा,
नेहमी 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 टोमणे मारत असते तू. काय टोमणे? हो मग. मी मारते तुम्हाला टोमणे? अगं मग कोण? तुम्ही काय शत्रू आहात माझे तुम्हाला टोमणे मारायला? अगं शत्रूसारखीच वागवतेस तू मला. हो हा. हे बघा, हे तुमचे ना असे आरोप करता ना तुम्ही माझ्यावरती, त्याच्यामुळे तुमचं आणि माझं पटत नाहीये. काय आरोप केले ग मी तुझ्यावर? हा? काय आरोप केले? हे बघा, आवाज कमी करा. काय? झोपलाय सोनू, उठेल तो. तुझ्या आवाजामुळे उठेल तो. माझा आवाज नॉर्मलच आहे. तुमचा आवाज वरती चढतोय, माझा नाही. हे बघ, तू सूर वर लावू नकोस. तुझा सूर वर गेला की माझा त्याच्यावर जाईल, कळलं? हे बघा, शांत बसा तुम्ही. मला झोपायचंय, मला झोपू दे तुम्ही. अरे मला पण झोपायचंय, मला ऑफिसला जायचंय. मग तुझ्यापेक्षा मला जास्त काम आहेत महत्वाची. हे बघा, तुमचं आणि माझं नाही पटणार. आणि मग- तुम्ही कधीच मला समजून घेतलेलं नाहीये. सुजाता, अगं तू मला तुम्हाला त्या दिवशी म्हटलं की काय? सिंगापूरची पिकनिक करा, तर मला सिंगापूरला फिरवायला तुम्हाला वेळ नाही. काय उपयोग तुमचा मला सांगा ना. अगं तुला 10 वेळा जरी फिरायला नेलं ना तरी तू 11व्या वेळा म्हणतेसच की मला तुम्ही कुठे फिरायला नेलं. मग काय करू मी? हा, काय करू सांग ना मला. काय उपयोग त्याचा? म्हणजे मला जिकडे जायचं तिकडे तुम्ही नेत नाही. अरे 10 वेळा तुझ्या म्हणण्यानुसारच मी प्रत्येक पाऊल उचलत असतो. तुला पाहिजे तिथेच मी जात असतो. असं काय करते? माफ करा, मला झोपू द्या प्लीज. नाही तू आहे ना, तू मला दोन्ही बाजूने टॉर्चर कर. माझा आहे ना, तू टेबल टेनिसचा बॉल केला, इकडून पण मार तिकडून पण मार, म्हणजे चिट पण तुझं आणि पट पण तुझं. हो, मग तुम्हाला वाटतंय ना हा. तसं, तर आहे मी तशी. बस. हा बस बस बस, ऐका हीच बस. रोज भांडणानं दिवस सुरू व्हायचा आणि भांडणानं संपायचा. नेहमी होणाऱ्या वादानं ती तिच्या आई वडिलांच्या घरी निघून गेली. नाशिकमध्येच दीपमालाची आई निर्मला जाधव, वडील सयाजी जाधव आणि भाऊ प्रवीण जाधव असं कुटुंब राहत होतं. ॲक्च्युली 2 वर्षापासून माझ्या मिसेसचं आणि माझं जमत नाही. तिने खोट्या पोलीस केसेस करून राहिली आहे. ती कंटिन्युअस मला त्रास देत होती. छळ चालू होता 2 वर्षापासून. आणि तिला ना फक्त तिने पोटगीची 40,000ची मागणी केलेली होती. 35 ते 40,000ची मागणी केलेली होती. ताई, ताई कुठे आहेस? ताई कुठे आहेस? सोनू, वर ये लवकर, चल. नाही, मी पहिला कार्टून बघणार. ए, तू सकाळपासून टीव्ही बघतोयस? बंद कर आधी ती टीव्ही. नाही, मी पहिला कार्टून बघणार. हे बघ, मी येऊ का खाली, का तू वर येतोयस? थांब, येतो. काय झालं ग? बस आणि खाऊन घे. नाही, मला नाही आवडत आहे, मी नाही खाणार. तुझी ही रोजची नाटके आहेत. हे नाही खाणार, ते नाही खाणार. नाही खाणार मी. गप बस. धर, खाऊन घे बेटा. सुजाता, तुझा नवरा कधी येणार आहे? 11 वाजता येणार होता ना? हो, 11 वाजून गेले, नाही आला अजून. बहुतेक घाबरला असणार तो. काय हो, कधी येणार असेल तो? काय वाट पाहते? पेपर ठेवा आता. जरा त्या घरामध्ये काय चाललंय ते नाही बघत. आणि काय रे तू, काय चाललंय तुझं? ते काढ आता जरासं ते. आणि लक्षात घे, आता तो येईल. जास्त चिडू नकोस, शांतपणे बोल. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. येईल तो, बघू मग काय करायचं ते. यातून काहीतरी मार्ग निघावा यासाठी दीपमालाच्या घरचे आणि चंद्रदीप यांच्यामध्ये बैठकही झाली, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. नमस्कार. या तुमचीच वाट पाहतो. बोला बोला. या जरा बसता का इकडे? या. किती जोरात. हा, सावकाश घ्या ना जरा. बसा. बोला. काय झालं? काय झालं? काय झालं? मलाच विचारता काय झालं? हा, अहो तुमची ती मुलगी घरातले वाट पार कोर्टापर्यंत घेऊन निघाली आणि तुम्ही विचारता काय झालं? शांत. काय शांत? शांतपणे जरा. शांत काय? शांत राहा काय जरा. शांत राहू? कसं शांत राहू? कोर्टापर्यंत जाताना म्हणता शांत राहा. काय काय शिकवलं तुम्ही तिला? अहो माझ्या 9 वर्षाच्या मुलाला जे कळतं ना ते तिला कळत नाहीये. 29 वर्षाची घोडी झाली आहे ती. मग काय काय तुम्ही काय नाही मला समजतं तरी काय? कोर्टात नेता आमच्या घराण्याची आबरू विषय टाकता तुम्ही. म्हणजे तिची चुकी आहे का? तू काय केलं नाही का? ए, 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 तू आवाज कमी आला ए, सांगतो तुला.
ओ सासूबाई हे शिकवलं का? हा, ही शिकवणी दिली का? गप्प अहो बस. जाओ करण्याच्या ऐवजी अरे तुरे गप्प बस. काय माहितीये सासूबाई, मी 8 तास दमून भागून अगदी नोकरीवरून कसा तरी ट्रेन मधून लटकून येतो, आणि तुमची ती मुलगी ती काय करते? घरात आल्यावर फार टोमणे मारते. मला असं वाटतं त्या स्वर्गातून मी नरकात आलोय. आणि त्याची एक मिनिट हे शिकवलं तुम्ही तुमच्या मुलाला अरे तुरे बोलायला? आणि त्या मुलीला काय शिकवलं तुम्ही? अरे गप बस रे सुजाता. बोल आई. ये. अहो, आता ती आली आहे, ती काय म्हणते तेही ऐकून घेऊ आपण. हो ना, जरा काहीतरी. ऐकायला झालोय. हे बघा, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. नाही मग बोलवलं कशाला? बोलवलं कशाला मला? 11 वाजता या म्हणून. हा, काही ऐकायचं नाही तर? आपण काहीतरी मार्ग काढूया. कोर्ट वगैरे काही गरज नाहीये. अहो कोर्ट वगैरे गरज नाही म्हणता, आणि कोर्टात जायची भाषा करते तुमची आई मुलगी. आई तुला माहिती नाही, कोर्टाची मला खूप गरज आहे. हा माणूस आहे ना, तुला माहिती नाही हा काय माणूस आहे तो. अच्छा. मला माहिती आहे हा माणूस कसला आहे आणि अच्छा, काय. अरे वा तुला आधी खूप छान वाटत होता हा माणूस, आणि आता काय आहे ते? अहो तुमची मुलगी आहे ना, नळावर बायका जशा भांडतात ना तशी माझ्याशी बोलते. हे बघ आई, खाली करा, मी तुला पहिलेच सांगतो. नाही आम्हाला नाही, हा, हा. कुठेच टोकीन हा, हा, तुला. हा, हा. ते तुझ्या टाचण्या टोचल्यात ना, त्या बाजूला करा ती. ओ, बोल. इज्जतीने बोलायचं हा. मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. हा? आता आपली भेट डायरेक्ट कोर्टातच होईल. हो ठीक आहे कळलं? ना. हो निघा तुम्ही. हो निघतो. अहो अहो जरा ऐका तरी. वादविवाद हा ती कंटिन्युअस भांडण तंटे करणं, तिला नेहमी ती माझं छळच करत होती. 2-2, 3-3 महिने माहेर निघून जात होती, घरी थांबतच नव्हती. घरी आली की वादविवाद करणं, भांडण करणं, एवढंच काम करायची. कोणताही वाद मिटवण्यासाठी वैचारिक बैठक होणं गरजेचं असतं, पण आपल्या विचारातच सामंजस्यपणा असावा लागतो, नाहीतर त्या वादाला हिंसक वळण लागू शकतं. आणि जे या प्रकरणात आपण पाहतोय, नेमकं कोणत्या थराला हे प्रकरण गेलंय हे आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. घरातली गोष्ट चव्हाट्यावर येणं हे केव्हाही त्या पती पत्नीच्या विश्वासाचं अपयश असतं. संसार म्हटलं की भांड्याला लागणार, पण आपल्यातला मीपणा कमी केला की सगळं काही ठीक होण्याला मदत होते. पण नाशिकच्या प्रकरणात झालं ते काही वेगळंच होतं. दीपमालानं घरातला वाद थेट कोर्टात पोहोचवला असा चंद्रदीपचा आरोप आहे. नेहमी होणारा वाद 2 वर्षापूर्वी कोर्टात पोहोचला. दीपमालानं त्याच्यापासून दूर राहण्याची मागणी केली. तिनं आपल्या आणि आपल्या मुलाच्या खर्चासाठी काही पैसे मिळावेत म्हणून पोटगीची मागणीही केली. मात्र कोर्टाकडून पोटगी मागितल्यापेक्षा कमी मिळाल्याचा राग तिला आला आणि तिनं चिडून माझ्यावर सुपारी देऊन हल्ला केल्याचा आरोप चंद्रदीपनं केलाय. तिला ना पोटगी फक्त तिने पोटगीची 40,000ची मागणी केलेली होती, 35 ते 40,000ची मागणी केलेली होती, परंतु तिला फक्त 5,000चीच पोटगी मंजूर झाली. त्याच्याने ती ऑलरेडीच चिडून गेलेली होती. आणि त्याच्यानंतर ती 5,000ची बी झाल्यानंतर तिला ते ज्या दिवसापासून तिने अपील केलं, ज्या दिवसापासून तिने केस टाकली होती, त्या दिवसापासूनची ती पोटगी मंजूर झालेली होती. ते मला मान्य नव्हतं. भाई फोन केलेला ना मी तुम्हाला. हा तूच का? हा बोल ना. काम आहे आपल्याकडे. बोल बोल. मेवण्याचा गेम करायचा आहे. येऊ का? ये. अरे पण पैसे खूप लागतील हा बाबा. हा चालेल ना, तुम्ही सांगा फक्त. 10 पेटी लागतील. दिले. काम झालं पाहिजे पण पक्का. काम होईल पण पोलिसांचं तुम्ही बघा सगळं मी सांभाळणार. बरोबर की नाही? उगाच मग आम्ही लोच्यामध्ये नाही पडलो पाहिजे. सगळं मी सांभाळणार. हा चालेल. चालेल चालेल. आणखी निघली आपली. अहो भाई, काल त्या डेपो समोर चायनीजची गाडी आहे ना, राडा झाला ना आपल्या पोरांचा. पोरांचा राडा झाला तर काय फरक पडतो अहो, आपल्याला? सगळ्यांना आत घेतलंय त्या साहेबांनी. घेतले तर त्याला सांगू ना, कोण आहे साहेब, कोण आहे तो? अहो साहेब कोण असून बाई नमस्कार. नमस्कार नमस्कार. एक गेम वाजायची आपल्याला. काय रे? 10 लाखाची सुपारी आहे. अरे कोणी दिलं तू सुपारी? कोणीच सुपारी आहे? ती बंगलेवाली बाई तिच्या नवऱ्याला नवऱ्याला? आणि कोण दिलं तो सुपारी? तिच्या भावानी का तिने? तिनेच दिली. उडवून टाका ना त्याला, कशाला टेन्शन पाहिजे? काय सांगू नका ना. दादा काय? ठोकायचं कुठं त्याला?
लोकांच्या घरात घुसून मारून टाका त्याला, काय मारायचं ते मारून टाका. जावा मायला चला, बाईंनी दिले परमिशन, आता काय विचार करताय, चला. त्या दिवशी चंद्रदीप घरात टीव्ही पाहत बसला होता आणि अचानक दार वाजलं. त्यानं दरवाजा उघडला आणि घात झाला. पंधरा 5/17 रोजी त्यांच्यावर 20 वाजता सुमारास अज्ञात 2 इस्मांनी हल्ला केला होता आणि त्यांचा असा संशय आहे की हे यांना हल्ला करण्यास माझी पत्नी आणि माझी सासू सासरे आणि मेवना यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी मला मारण्यासाठी या लोकांना सुपारी दिली आहे असे त्यांनी तक्रार दिल्याने त्यांच्या या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नीट खरं सांगा, नाही तर सर्वांना पोलीस स्टेशनला घेऊन जाईल. हे बघा साहेब, तुमचं काहीतरी गैरसमज होतो. खरंच आम्ही असं काहीही केलं नाही. साहेब, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली. आमच्यापैकी कोणी असं काही करणार नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. तुम्ही खोटं बोलता, मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलता. हे बघा साहेब, आम्हाला जर असंच करायचं असतं ना तर त्याच्यापासून लांब राहण्याचा निर्णय मी घेतला नसता. काय ते आताच खरं सांगा. या घटनेतील आरोपींचा अंबड पोलीस शोध घेत आहेत. एकूणच पती पत्नीमधील भांडणाच्या घटनांमधून होणाऱ्या आत्महत्या आणि हल्ल्यांच्या घटना वाढल्यात. पती पत्नीमधील होणारे वाद टोकाला जाण्या अगोदरच योग्य समुपदेशन जर झालं तर होणाऱ्या घटनांना आळा बसू शकेल. हेमंत बागुलसह कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक. पती पत्नींमध्ये वाद असणं तसं नवं नाही. वाद होतोही, पण अगदी टोकाला जात असेल तर तुम्हाला सन्मानानं वेगळं होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र वादातून एकमेकांना संपवणं हा यामागचा पर्याय नक्कीच नाही. संपवायचाच असेल तर आपसातला वाद संपवा. उगाच बदल्याच्या आगीत तुम्ही स्वतःही होत पडून जाल. त्यामुळे अशा घटनांपासून तुम्ही राहा सावध. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून तुम्हाला सावध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा प्रत्यक्षाने. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.